14,000हून अधिक पुरुषांनी लाडक्या बहिणीच्या पैशावरती डल्ला मारलाय। 14,000हून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समजलंय। 14,298 पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं। गरजू महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेचा पुरुषांनी लाभ घेतलाय। 2,36,000 लाभार्थ्यांच्या नावाबाबतीत संशय आहे। पुरुष असूनही महिलांची नावं देऊन लाभ घेतल्याची शक्यता आता वर्तवते। आम्हाला आमच्या राज्याचा सार्थ अभिमान आहे। जरी विरोधात असले तरी म्हणून महाराष्ट्राबद्दल काही खपून घेणार नाही आम्ही, पण दुर्दैवाने हे सरकार आल्यापासून एवढं मोठं मॅन्डेट यांना दिलं। लाडकी बहीण योजनेमध्ये करप्शन, ज्या बहिणींबद्दल ते इतकं पवित्र नातं आहे ह्याच्यात मी करप्शन केलंय, पुरुषांना पैसे दिले, चुकीची लिस्ट आली। मी मगाशी म्हणले तसं SIT झाली पाहिजे आणि ED आणि CBIने इन्क्वायरी लावली पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या लिस्ट आणि सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीने तयार केलं आणि त्याच्यात एवढा भ्रष्टाचार झालाच कसा। काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेले असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार। दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणली। योजनेचा अभ्यास न केल्याने या त्रुटी राहिल्या असा आरोप विरोधकांनी केलाय, तर सरकारच्या वतीने सुद्धा त्याला उत्तर देण्यात आलंय। योजनाच मुळात अभ्यास पूर्ण करून आणलेली नाहीये, इलेक्शनला धरून आणलेली योजना आणि म्हणून मधल्या काळामध्ये खूप साऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणींचे जे आहे ते अनुदान कमी करण्याचं झालं, त्यांचे निकष सातत्याने बदलण्याचे प्रकार चालले आणि हा आता एक नव्याने प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे की पुरुष जे आहेत त्याचे लाभार्थी। त्यामुळे खरं तर अशा योजना तयार करण्यापूर्वी राज्य सरकारने अभ्यास करायला पाहिजे होता, परंतु इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणलेली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जे आहेत ते त्रुटी आहेत हे सगळ्यांना मान्य। असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, सरकारने स्पष्ट केली आहे। चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणींनी घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही। पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तीने घेतले असेल, पुरुष व्यक्तींनी, तर गुन्हाही दाखल केला पाहिजे।